बघा या ठिकाणी स्वामींचा जयघोष आणि खरोखर सुरुवात अतिशय कारण या वातावरणात तसं आहे. जावे त्याच्या गावी गावी तैसेचे राहावे. भुवाने सांगितलं भाई महाराजांनी पण सांगितलं की बाबा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ही आपली रीत आहे, हिंदू धर्माची संस्कृती आहे. आपलं राष्ट्र आई जिजाऊंचं आहे, आपलं राष्ट्र अहिल्याबाई होळकरांचं आहे, आपलं राष्ट्र तुळजाभवानीचं आहे, आपलं राष्ट्र सावित्रीबाई फुलेंचं आहे, जनाबाई मुक्ताबाई बहिणाईचं आहे. म्हणून मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस असावा, आपल्या मुलीच्या अंगामध्ये 5,000चा ड्रेस असावा, परंतु तो हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणून आपण स्वामींचं भजन करूया. आणि स्वामींचं भजन करता करता साक्षात स्वामी जर अवतरणार असतील तर आपल्याला भजन करायला काहीच हरकत नाही. सर्वांनी म्हणूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा कधी करना, स्वामी कृपा कधी करना, स्वामी कृपा कधी करना.
महाराज समर्थांचं दर्शन सर्वांना असे बसा की ज्याला समजलं ते लोक शेजारी येऊन बसले पाहिजे आणि मरताना असे मरा ज्याला कळलं त्याच्या डोळ्यातून खळाखळ पाणी आलं पाहिजे. म्हणून काय म्हणतोय, पुरता पुरेना ते आयुष्य बुवा, पुरता पुरेना ते आयुष्य, मिळता मिळेना ते प्रेम. स्वामींचं प्रेम तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. मिळता मिळेना ते प्रेम आणि जुळता जुळेना ती सोबत. जर खरी सोबत खरी संगत असावी लागत असेल तर त्याला 10 वर्ष वाट पाहावी लागतात. काय बुवा, 10 वर्षानंतर खरी संगत मिळाली. जुळता जुळेना ती सोबत आणि पुसता पुसेना ती आठवण. आणि म्हणूनच काल पण आज पण आणि उद्या पण तुम्ही सर्व सेवेकरी समर्थांच्या साठी करताल काय पण. आणि म्हणून तुम्ही जे आज करताय, जी सेवा करताय ती खरोखरच या ठिकाणी भगवंताला समर्थांना पावन असणारी सेवा आपण करत आहात. म्हणून काय म्हणतोय बघा मी, आम्ही निघालो तुम्ही येता का. कोण कोण येतात त्यांची तिकिटी काढा, रिझर्वेशन करूया चला. आम्ही निघालो स्वामी दर्शना. वा फक्त दुपारीच. अगोदर माहिती असतं तर खरोखर तुमच्या बरोबर आपण अनेक गाणी बसवण्याचा प्रयत्न केला असता. पण अजित मुळा बुवा कवन म्हणजे गाणं रचण्यामध्ये मास्टर माइंड आहे. आजच नाही, पहिल्यापासूनच त्यांचं कवनच एक वेगळ्या पद्धतीचं आहे आणि अतिशय चांगलं गायन. गोड माणूस, गोड गळ्याचा माणूस आणि गोड माणूस दोन्ही अंग त्यांच्याकडे आहे. म्हणून काय म्हणतोय बुवा, आम्ही निघालो स्वामी दर्शना. विश्वाचा तो एक नियंता, आशिष देई आपुल्या भक्ता. ज्ञाना दर्शन घ्याना. आम्ही निघालो स्वामी दर्शना. आम्ही निघालो स्वामी दर्शना.
भक्तीशिवाय पर्याय नाही. भक्ती जर करायची असेल, प्रामाणिकपणे भक्ती करायची, प्रामाणिकपणे भजन करायचं असेल, तर तुम्हाला स्वामींच्या चरणी लीन व्हावंच लागेल. म्हणून काय म्हणतो आपण, काय म्हणतो, तो बाबा सुशिक्षित आहे, तो सुशिक्षित आहे, तो मठात येत नाही, भजन करत नाही. आता सुशिक्षित आहे म्हणून भजन करत नाही, मठात येत नाही, म्हणजे तो सुशिक्षित नाही. काही जण म्हणतात बाबा तो सुशिक्षित आहे, उभ्याने जेवतो. उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही, त्याला मूळ व्याध झाली आहे, त्याला बसता येत नाही म्हणतो उभ्याने जेवतो. काही जण म्हणतात नाही बाबा तो सुशिक्षित आहे, फिरताना आपला बायकोचा हात धरून रस्त्याने फिरत असतो. बायकोचा हात धरून फिरतो म्हणजे सुशिक्षित नाही, विश्वास नाही. विश्वास नाही म्हणून तो हात धरून फिरत असता. काही जण म्हणतात नाही बाबा तो सुशिक्षित आहे. कसं काय? कारण गाडीतून फिरताना कुत्र्याला घेऊन गाडीतून फिरत असतो. कुत्र्याला घेऊन गाडीतून फिरतो म्हणजे सुशिक्षित नाही, त्याला कोण मित्रच नाही म्हणतो कुत्र्याला घेऊन कुत्रा फिरतो. आता सुशिक्षित कोणाला म्हणावं? सुशिक्षित कोणाला म्हणावं? ज्याने हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही. हिंदू संस्कृतीला ज्याने आपल्या बापाची मान खाली जाऊ दिली नाही, आईच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान खाली जाऊ दिली नाही, आईच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ दिलं नाही, आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही, त्याला सुशिक्षित म्हणतात. ही झाली आपली संस्कृती. म्हणून काय म्हणतोय बघा, विश्वाचा तो एक नियंता, विश्वाचा तो एक नियंता, आशिष दे आपुल्या भक्ता, ज्ञानात दर्शन घ्यावा. आहे निघालो, स्वामी दर्शना, आहे निघालो, स्वामी दर्शना, आहे निघालो, स्वामी दर्शना. भिवू नको पाठीशी उप स्वामी वचन, नाना रूपे प्रगटून देती दर्शन. हो हो हो, भिवू नको पाठीशी उप स्वामी वचन, नाना रूपे प्रगटून देती दर्शन. हो हो हो, भिवू नको पाठीशी उप स्वामी वचन, नाना रूपे प्रगटून देती दर्शन. या हो भजनी संतोषवंती स्वामी चरणी. या ना सारे भजन आम्ही निघालो, विश्वाचा तो एक नियंता, आशिष देई आपुल्या भक्ता. विश्वाचा तो एक नियंता, आशिष देई आपुल्या भक्ता. ज्ञाना दर्शन घ्यायला आम्ही निघालो, चला चला आम्ही निघालो, आम्ही दर्शना, आम्ही निघालो, आम्ही दर्शना, आम्ही निघालो, आम्ही निघालो.
या